माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमची श्रद्धास्थान गुरुवर्य सोमलिंग शिवाचार्य महाराज विचकुंदेकर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रामदासजी पाटील सुलतानकर साहेब, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांच्या मातोश्री सुकंताई अंतापूरकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले देगलूर उत्तर भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष शिवकुमारजी देवाडे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, कैलासजी एसगे, शोभजी साखरे, आमचे मित्र देगलूर कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंद्रेकरजी, जनार्दनजी बिरादार, सादिक सेठ, आमचे भाऊजी मनोहरराव पाटील गंगनविडकर, खानापूरचे सरपंच गौतमजी वाघमारे, उपसरपंच राजेंद्र गुरुजी इंगळे, भाऊसाहेब पाटील मारतोळीकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंडळी, मला या गोष्टीची जाणीव आहे की 6-7चा कार्यक्रम होता. खेड्यापाड्यातून माझ्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी आली होती. मी सगळ्यांची क्षमा मागतो. जेवणाची वेळ झालेली आहे. काही मंडळींना वर भोजनासाठी पाठवलेलं आहे. ते भोजन करत असताना सुद्धा या ठिकाणी माझं मनोगत ऐकत असते. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू, सर्व माझ्यावर प्रेम करणारे कुटुंबातली सर्व माता भगिनी, खरं तर हा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यामागे असा कुठलाही काही उद्देश नव्हता. खरं तर गेल्या वर्षी एक कौटुंबिक सोहळा म्हणून साखरे साहेबांच्या हॉटेलवर आम्ही रसपोळीचं जेवण या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी ठेवलं होतं. पण ती अडचण अशी झाली, पोळ्या करणाऱ्या बायका या कर्नाटकमधून जवळजवळ बिदरच्या पलीकडे 100 किलोमीटरहून आणल्या होत्या. त्या पोळ्या करणाऱ्या बायका जवळ नव्हत्या आणि त्यांनी मर्यादा अशी गाठली होती की आम्ही 300 लोकांच्या वर पोळ्या नाही करू शकत. आणि माझी अडचण अशी झाली, मी सांगू कोणाला नको कोणाला. आणि रसपोळीची चर्चा एवढी झाली, गेल्या वर्षभरापासून त्या रसपोळीची चर्चा आहे. आणि त्या 300 लोकांना आम्ही रसपोळी खाऊ घातलो. पण बाकीचे 500 लोक माझ्यावर नाराज झाले की आम्हाला कसं काय वाढदिवसाला बोलवलं. आणि त्या रसपोळीमुळे ही 18 मे एवढी तारीख लक्षात राहील प्रत्येकाच्या, की गेल्या 15-20 दिवसापासून अनेक जण मला म्हणतात की यावर्षी काही रसपोळी ऐकायला. मग आमचे प्रशांत पाटील आचेगावकर, आमचे संतोष पाटील येरगीकर, ही आमची तरुण मंडळी, या सगळ्यांनी पुढाकार घेतला. तुमचे बसवंतरावजी गोपछडे ते म्हणले नाही, म्हणजे करायचं तर कार्यक्रम आपण या ठिकाणी करू. आणि आप्पांना त्यांनी फोन केला. आप्पा एका सेकंदामध्ये म्हटले की अनिल पाटलाचा वाढदिवस असेल तर सभागृह पण आहे, मी पण आहे. आणि त्याच दिवशी ठरलं. आणि योगायोगाने खासदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि त्यांना खरं तर आजचा मुंबईचा दौरा होता, पण ते म्हणले की बाबा मी मुंबईला जाणार नाही. 18 तारखेला अनिल पाटलाचा वाढदिवस करून मी 19 तारखेला मुंबईला जातो. आमदार साहेब पण या कार्यक्रमासाठी राहणार होते. ते योगायोगानं उपसमितीची बैठक उद्या सकाळी लवकर लागली आणि आजच त्यांना मुंबईला जावं लागलं. आता आमचे महेश पाटील हसतात. महेश पाटलाची माझी मैत्री आहे आणि महेश पाटलाचं बोलणं एवढं लय मी मनावर घेत नाही, पण आमचे साखरे साहेब थोडं जास्त मनावर घेतले. एक मैत्रीचा भाग आहे.
ते मैत्रीतून अनेक वेळा मला तशा पद्धतीचं म्हणजे हसत असतात, पण पूर्ण तालुक्याला आणि परिसराला सर्वांना माहीत आहे अनिल पाटील ज्या पक्षामध्ये असतो तिथं प्रामाणिकपणे इमानदारीनं काम करतो, त्याच्यामध्ये कुठलीच बेईमानी होत नाही, या गोष्टीची जाणीव सर्वांना. आणि मला वाटत नाही की माझ्यावर अन्याय झाला म्हणून. महेश पाटील, तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो की भारतीय जनता पक्षानं यावेळा एक नवीन GR काढला पक्षाचा की 45 वर्षाच्या वरच्या लोकांना अध्यक्ष यावेळा करायचं नाही. 1-2 वर्ष कमी जास्त असतील तर ठीक आहे, पण जास्त असतील तर नको. आणि आम्ही वाढदिवस करायला 500-500 लोकांचे, 55वा वाढदिवस 56वा वाढदिवस, जरी आम्ही 55चे दिसत नसलो 40चे दिसलो तरी लोकांना माहीत आहे की अनिल पाटलाचा वाढदिवस 56वा आहे. मग ते सांगणारच आहेत, पक्षापर्यंत ही गोष्ट जाणार आहे. आणि आजकाल फेसबुकवर टाकलं तर लगेच कळलं कोणाची जन्मतारीख काय. त्याच्यामुळे काही लबाड बोलण्याचा विषय नव्हता. आणि पहिल्यांदाच मी पक्षाला स्पष्ट सांगितलंय किंवा कुठलेही काही मला फार अट्टास नाही आहे किंवा तालुकाध्यक्ष झालो म्हणून. आणि या गोष्टीची मला निश्चितपणानं म्हणजे आनंद आहे की लोकसभेची निवडणूक असेल, नंतरची विधानसभा असेल किंवा लोकसभेची पोटनिवडणूक असेल, या 2-3 निवडणुका माझ्या अध्यक्षतेच्या काळात झाल्या आणि त्याच्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली. ज्यांना 5-5 वर्ष राहून सुद्धा भेटत नाही, पण मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि हे काम करत असताना आत्ता सांगितलं अनेक वक्त्यांनी मनोगतामध्ये, खरं तर तुम्हाला प्रामाणिक सांगतो, या कार्यक्रमाचं कुठलंच काय असलं काही नियोजन नव्हतं. फक्त खासदार साहेबाला यायला वेळ होता आणि महाराजांना यायला वेळ होता म्हणून मी काही कार्यकर्ते स्वयंस्फूर्त या ठिकाणी बोलण्याची इच्छा व्यक्त करत होते. मी म्हणलं बा त्यांचं सुद्धा मन मोकळं होऊ द्या. आणि ते एवढ्या चांगल्या पद्धतीने माझ्यावर बोलले की आता जसं रामदासदादा म्हणाले किंवा हा जो सत्कार आहे खूप माझ्यावर वजन वाढलेला आहे. मला हार घालून घेताना प्रत्येक हारामध्ये एक ओझ्याचं म्हणजे जाणीव होत होती की हार जो आहे हा ओझ्याचा हार आहे. समाजसेवेचं ओझं, समाजाचं काम करण्याचं ओझं असेल, समाजाची बांधिलकी ठेवण्याचं ओझं असेल, जे सतत आजपर्यंत आपण करतच आलो आहोत, पण भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी जास्त गतीनं ती सगळी कामं करावी लागणार आहेत. आता अनेक जणांना वाटत असेल किंवा हे असं काही विषय नाही आहे, जवळजवळ 3 वर्ष होऊन गेले जिल्हा परिषदेचा कार्यकाळ. 2017 ते 2022 पर्यंत जिल्हा परिषदेचा कार्यकाळ होता. 22 पासून जवळजवळ या मार्चला 3 वर्ष संपले आणि 4थ्या वर्षामध्ये पदार्पण झालं. पण या 3 वर्षामध्ये मला ग्रामीण भागातल्या कुठल्याच लोकांनी तुम्ही सदस्य नाही, तुमचा काही संबंध नाही अशा पद्धतीची वागणूक दिली नाही. आणि मी सुद्धा एखादा माणूस जर त्या ठिकाणी कुठल्या अपेक्षेनं आला असेल, कुठलं काम घेऊन आला असेल तर मी तुमचा सदस्य नाही आहे, माझा कार्यकाळ संपला आहे, माझ्याकडे आता कुठली मदत होत नाही असं माझ्या आजपर्यंत सुद्धा तोंडातून गेलेलं नाही. सदस्य जोपर्यंत नवीन त्या ठिकाणी येत नाही ते आपलं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी अडीअडचणी ज्या काही ग्रामीण भागातल्या असतील, ग्रामीण भागातले काही सरपंच आले, काही ग्रामीण भागातले जर लोक आले तर त्या ठिकाणी मदत करण्याची आपली भावना राहिलेली. या वाढदिवसाला जरी कोणी काही झालं जोडत असतील, प्रामाणिकपणे सांगतोय की एक संकल्प म्हणून आता गेल्या वेळेला 8 जानेवारीला आपण या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळीचा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सन्मान आणि सत्कार केला होता. आता अनेक जण म्हटले की बाबा हे का करताय म्हणून मला जे 4था स्तंभ या लोकशाहीचा आहे, जी पत्रकार मंडळी या ठिकाणी सुखदुःखामध्ये लोकांच्या जाऊन काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्यावर कोणाचा तरी मायेचा हात पडला पाहिजे, मायेची थाप त्यांच्या पाठीवर पडली पाहिजे आणि कोणीतरी सन्मान त्यांचा केला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी तालुक्यामध्ये मी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सन्मान केला. 5-50 पत्रकारांचा त्या ठिकाणी गौरव करून त्या ठिकाणी स्नेहभोजन देऊन मी त्या ठिकाणी पाठवलं. आणि कुठल्याही पत्रकार मंडळी माझ्यावर अतिशय प्रेमाने ह्या ठिकाणी सहकार्य करतात. कुठल्याही पत्रकाराकडून मला आजपर्यंत त्रास झाला नाही.
त्याच्यामुळं मी माझी उत्तर आहे म्हणून माझं सुद्धा काम आहे, जसं माझं प्रामाणिकपणे काम बघून ते माझ्याबरोबर म्हणजे सहकार्याच्या भावनेने वागतात, मग त्यांच्या सुद्धा चांगल्या कामावर आपण कुठंतरी मायेची थाप आपली पडली पाहिजे आणि त्यांचाही गुणगौरव झाला पाहिजे, गौरव झाला पाहिजे. त्यांनाही वाटलं पाहिजे की बा आपल्या चांगल्या कामाची जाण ठेवणारी कुणीतरी ही मंडळी या ठिकाणी आहेत, म्हणून मी त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता. आणि गेल्या 8 वर्षापासून सांगतो, जिल्हा परिषदेला निवडून आल्यापासून माझ्या सौभाग्यवतीला या ठिकाणी खानापूर सर्कलचं सदस्य म्हणून ज्या वेळेला प्रतिनिधित्व मिळालं, तर त्यावेळेपासून आम्ही एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी दर हळदी कुंकाला संक्रांतीच्या वेळेला चालवतो. आता खानापूरमध्ये जेवढ्या काही आमच्या बायलेकी असतील सुवासिनी, त्या सर्वांना बोलवून तिथं जात पात कुठलाही धर्म नसतो, प्रत्येक जाती धर्माच्या बायकांना त्या ठिकाणी आम्ही बोलवतो आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी सन्मान करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतो. की आपण काय देतो हळदी कुंकवाला हा महत्वाचा विषय नसतो, पण एक समाजाची बांधिलकी, सगळ्या समाजाला जाती धर्माच्या बेड्यातून बाहेर काढून सगळ्या जाती धर्माला एकत्रित करून जे काम 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी केलं, ते काम आपण सुद्धा आता करू शकतो. त्याच्यामध्ये कुठंतरी आपण पुढाकार घेतला पाहिजे. माझे वडील कैलासवासी हनुमंतरावजी पाटील 1972ला सुद्धा त्यांनी जातीय तेढीचे सगळे बंधनं तोडून CS वाघमारे सारख्या एका मातंग समाजाच्या मुलाला त्या ठिकाणी शिकवून इंजिनियर केलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं आणि स्वतःच्या घोडीवर त्या नवरदेवाची त्या ठिकाणी मिरवणूक त्यावेळेला काढली. मग हे बसवेश्वराचे विचार आमच्या वडिलांकडून आमच्याकडे आलेले. म्हणून आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. जी भक्ती या ठिकाणी बोलले, त्या बोलण्याचा प्रत्येकाचा मी अंतर्मुख होऊन म्हणजे विचार करत होतो किंवा हे जे काही घडतायत या गोष्टी आपल्या हातून घडतायत की नाही घडतायत. आमच्या दिपके सरांनी तर अतिशय व्यापक या ठिकाणी बोलले, सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी केला. आज त्यांच्या न्याय टाइम्समध्ये त्यांनी लेख दिलाय, ते लेख सुद्धा मी वेळातला वेळ काढून दुपारी वाचलाय आणि अंतर्मुख होऊन मला समाधान या गोष्टीचं वाटत होतं किंवा आपण केलेल्या कामाची कुठल्या तरी पत्रकाराने निष्प्रह पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकाराने त्याच्या पेपरमध्ये त्याची नोंद घेतली आणि एक आत्मीय समाधान या ठिकाणी माणसाला होतं. पैसे देऊन, जाहिराती देऊन अनेक लोक अनेक छापून आणतात, पण ही सगळी जी काही मंडळी या ठिकाणी पत्रकार मंडळी आलेली आहेत, कुणालाही 5 रुपये आपण दिलेली नाही आहे. अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी आणि अनिल पाटलाचा वाढदिवस असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने येऊ अशा पद्धतीच्या भावनेनं या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणून मी सर्व पत्रकार मंडळीचं या ठिकाणी विशेष कौतुक करेन की अतिशय म्हणजे खरं तर वाढदिवस म्हटल्यानंतर प्रत्येक चॅनलवाल्याला असेल किंवा पेपरवाल्याला असेल त्या ठिकाणी एक अपेक्षा असते किंवा जाहिरात मिळाली पाहिजे, कुठला तरी आमच्या पेपरला तुमचं डोनेशन मिळालं पाहिजे तर आम्ही त्या ठिकाणी बातमी घेऊ. तर अशी कुठलीही अपेक्षा न करता या ठिकाणी आपण आला. आणि बाहेर गावातून ग्रामीण भागातून आलेली सगळी मंडळी, सरपंच चेअरमनच असतील असं नाही, प्रत्येक गावातून 22 लोक या ठिकाणी आली होती, जी अतिशय खरं तर माझा वाढदिवस असल्यानं मी त्या ठिकाणी त्यांना निमंत्रण देऊ शकत नव्हतो. माझ्या वाढदिवसाचं मी निमंत्रण कसं द्यायचं, सगळी ही मित्रमंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी वाढदिवस करत होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून गेलेल्या निरोपाला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही दिलात, त्याबद्दल तर ह्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा जो प्रयत्न होता माझा. खरं तर हे काम करत असताना आता अनेक वेळेला सगळ्यांना माहीत आहे, अनेक पक्षाचा मी प्रवास केला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण ज्या पक्षामध्ये होतो त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न केला. त्याचं झालंय असं अण्णा, मी ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो, राष्ट्रवादीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना राष्ट्रवादीनं या ठिकाणी मार्केट कमिटीचे उपसभापती म्हणून मला जबाबदारी मिळाली होती आणि त्यावेळेला एक छोटंसं काम होतं म्हणून सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी मला फोन केला. अमरभाऊ राजूरकर आणि अशोकराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी फोन केले आणि त्यांनी सांगितलं की अनिल पाटील तुमची आम्हाला मदत लागते
या ठिकाणी तुम्ही मदत केली पाहिजे. आणि एवढा मोठा माणूस, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस, मी स्पष्ट सांगितलं, साहेब माफ करा, मी पक्षाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मदत करू शकत नाही. माझ्या रक्तामध्ये ती बेईमानी नाही आहे. मी अशा पद्धतीची बेईमानी तुम्हाला करून तुम्हाला मदत नाही करू शकत. मी राष्ट्रवादीमध्ये काम करतो, मी राष्ट्रवादीसोबत राहणार आहे. ठीक आहे, त्यावेळेला त्यांना वाईट वाटलं असेल कदाचित, किंवा एवढासा छोटा माणूस, अनिल पाटलासारखा माणूस त्या ठिकाणी इमानदारीच्या गोष्टी करतो का? म्हणजे राजकीय लोकांना, अनेक जणांना बेईमानी करायला लावण्याची सवय असते आणि बेईमानी करणाऱ्याला सवयीची गरज नाही, ते आपोआपच सहज होऊन जाते बेईमानी. मग ते दिवस गेले आणि योगायोगानंतर 2010ला आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. 2010 पासून 2017 पर्यंत कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम केलं आणि 2017ला आपल्या प्रामाणिकतेची बक्षीस म्हणून त्या ठिकाणी सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी माझ्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी काँग्रेसचं जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी सर्व गोरगरीब जनतेच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी आम्हाला यश आलं. पण योग असा असतो, 2017ला निवडून आल्यानंतर 2019च्या लोकसभेला परत एक अशी वेळ आली. मी सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचा या ठिकाणी प्रचारक होतो. मला सन्माननीय प्रतापराव पाटील साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, अनिल पाटील, तुम्ही खानापूर सर्कलची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे, मला माहीत आहे. थोडंसं अप्रत्यक्षरित्या तुम्ही आम्हाला मदत केली तर फार चांगलं होईल. तुम्ही काय डायरेक्ट करू शकत नाही, तुम्ही सदस्य आहात, पण अप्रत्यक्षरित्या थोडंसं आम्हाला सहकार्य करा. आणि मी स्पष्ट प्रतापराव पाटलांना सांगितलं, साहेब माफ करा, थोडीशी सोडून मी एक पैशाची सुद्धा, तुम्ही फोन केला नसता जेवढं काम करणार होतो, तुम्ही फोन केल्यानंतर मी दुप्पट वेगानं या ठिकाणी मला काम करावं लागणार आहे. आणि मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं काम केलं आणि जास्त वेगानं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं अशोकराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी पराभूत झाले. जिल्ह्यामध्ये वातावरण होतं, त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. सन्माननीय प्रतापराव पाटील त्या ठिकाणी निवडून आले, पण आम्हाला त्या गोष्टीची कुठलीच खंत वाटली नाही. आणि योगायोग बघा, ते खासदार झाले 2019ला आणि परत 2021ला त्या ठिकाणी भाजपमध्ये जाण्याची वेळ आमच्यावर आली. ज्यावेळेला आम्ही भाजपमध्ये गेलो त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी प्रतापराव पाटील साहेबांना माहीत होतं की हे प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे. ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होता बेईमानीनं मला मदत केली नाही, मग आता भाजपमध्ये असेल तर हा इथं सुद्धा प्रामाणिक राहील. म्हणून गेल्या वेळेला देगलूर तालुक्याचं अध्यक्षपद ह्या ठिकाणी सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी मला दिलं. सांगायचं तात्पर्य असा की आपण जिथं राहतो ही वरची नेते मंडळी कधी काय होईल, कधी एक होतील, त्याचा कुठलाच काही भरोसा नसतो. म्हणून सगळ्या मला कार्यकर्त्याला विनंती आहे, आपण जिथं राहतो त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे राहायला पाहिजे. आपण कितीही दिवस त्या पक्षात राहा, पण आपण जर त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलो तर त्या ठिकाणी आपली प्रतिमा खराब होत नाही, आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खराब होत नाही, आपल्याला कोणी बेईमान म्हणून बघत नाही, कोणी गद्दार म्हणून आपल्याकडे बघत नाही. अशा पद्धतीचे काम करण्याची आमची पद्धत आहे. आणि योगायोग असा की भारतीय जनता पक्षाचं मंडलाध्यक्ष, तालुकाध्यक्ष मला दिल्यानंतर आता वेळ अशी आली कालच्या लोकसभेला प्रतापराव पाटलाला सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं. आणि ज्यांच्याबरोबर मी काम करत होतो सुभाषरावजी साबळे साहेब, ज्यांचं साबळे साहेबाचं मला राईट हँड समजत होते लोक, पण मी स्पष्ट साबळे साहेबालाही सांगितलं मी पक्षामध्ये आहे, आता मी पक्षासोबतच राहणार आहे, माफ करा मी पक्ष सोडून येणार नाही. आणि त्या ठिकाणी दोस्ताना मित्रत्व बाजूला ठेवून त्या ठिकाणी जितेश अंतापूरकरांचा प्रामाणिक त्या ठिकाणी प्रचार मी केला. आणि याची पावती म्हणून या ठिकाणी आज सभागृहामध्ये तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात.
सांगायचं तात्पर्य असा की आपण जिथं राहतो त्या ठिकाणी जर प्रामाणिकपणे राहिलं तर कुठलीही काही आपल्याला अडचण येत नाही. महेश पाटलांच्या भावना माझ्या लक्षात आल्या. महेश पाटलांची तळमळ आहे की महेश पाटलांची इच्छा आहे की परत एकदा अनिल पाटील जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजेत. काळजी करू नका महेश पाटील, मी जिल्हा परिषदेमध्ये तुमच्यासारख्याचा आशीर्वाद राहू द्या. 100% गुरु महाराजचा आशीर्वाद जाईल. आणि हेही सांगतो जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी हा खटाटोप माझा नाही आहे. पक्षानं जर उद्या म्हटलं की जिल्हा परिषदेला तुम्ही थांबा आणि तुम्हाला आम्ही कुठली तर संधी देऊ, ती सुद्धा माझी थांबायची तयारी आहे. पक्षाला बेईमानी करायची माझी कुठलीही तयारी नाही. असा कुठलाही काही गैरसमज करून घेऊ नका किंवा जिल्हा परिषदेसाठी हा सगळा खटाटोप चाललाय असा काही विषय नाही आहे. फक्त मी सांगितलं की गेल्या वेळेला आपण रसपोळीचं जेवण दिलं आणि यावेळेला लोकांची अपेक्षा होती आणि हे सगळं मित्रपरिवार आमचे प्रशांत पाटील आचेगावकर, आमचे संतोष पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून हा एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घेण्याचा योग आला. खरं तर गोपछडे साहेबांचं अगदी 5 मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होणार आणि सगळ्यांना माहीत आहे गोपछडे साहेब आल्यापासून या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने दौरे करतायत ह्या 8 दिवसामध्ये देगलूरमध्ये हा 3रा दौरा आहे त्यांचा. पहिला दौरा झाला तुमचे शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांचं सांत्वनपर भेट म्हणून ते आले होते. त्या सांत्वन भेटीमध्ये दिवसभरामध्ये त्यांनी कुणाचा हार घेतला नाही, तुरे घेतले नाही, बुके घेतले नाही. स्पष्ट सांगितलं मी सांत्वन भेटीला आलेलो आहे, तुम्ही कुणाचेही मला हार घ्यायचा नाही, तुरे घ्यायचा नाही. मी सांत्वन भेट म्हणजे सांत्वन भेटत ते करून गेले आणि त्यानंतर परत 2 दिवसाखाली आले. लेंडी धरणाला आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. लेंडी धरणाची पाहणी त्या ठिकाणी केली आणि सगळ्यांना मला सांगायला आनंद होतोय की लेंडी धरणाचे 10-12 गाव मुखेडमधले त्या ठिकाणी बुडी क्षेत्रात चाललेत. पण सगळ्यात जास्त लाभ तर कुणाला होत असेल खानापूर आणि शहापूर सर्कलच्या लोकांना ह्या ठिकाणी ओलिताखाली येण्याचा लाभ त्या ठिकाणी होतो. मन्याड आणि लेंडीच्या मधली ही जी गावं आहेत ही संपूर्ण गावं ओलिताखाली येणार आहेत आणि सगळ्यांना मला सांगायला आनंद होईल की ज्या दिवशी आम्ही कामावर गेलो त्या ठिकाणी जे 39 वर्षापासून या धरणाचं काम प्रलंबित होतं ते काम जवळजवळ आता अतिशय वेगानं त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि ह्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये जवळजवळ 30% पाणी त्या ठिकाणी रुकणार आहे आणि अनेक गावं त्या ठिकाणी पाण्याखाली येणार आहेत. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक करत असताना गोपछडे साहेबांनी अतिशय दूरदृष्टीने त्या ठिकाणी काही मुद्दे मांडले आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं त्यांना जवळजवळ 295 कोटी रुपयाची गरज आहे आणि त्यांनी तिथूनच मुख्यमंत्र्याला फोन केला आणि त्यांनी आश्वासन दिलं की 295 कोटी रुपये आणून मी देणार म्हणजे देणार आणि ते पूर्ण प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या अगोदर आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्या ठिकाणी गेले होते. मी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलंय मी अर्थमंत्री आहे आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी या आपल्या सगळ्यांचे आदरणीय राज्यसभा खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.